मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर रायगड नगर इथे बस अपघात झालाय आणि या अपघातात 10 ते 15 जण जखमी झालेत। 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:45 वाजता चाळीसगावकडून पनवेलकडे जाणाऱ्या बसने पुढच्या अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली आहे आणि यात बसमधील 40 ते 45 प्रवाशांपैकी 10 ते 15 जण जखमी झालेत। या जखमींना तत्काळ नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघातातील बस क्रमांक MHGT 6563 आहे आणि हा अपघात रायगड नगर जवळ झालेला आहे। अपघातामध्ये रमा सखाराम गावडे वय वर्ष 77, फकीरा खेळचंद परदेशी वय वर्ष 76, शोभाबाई बारकू खैर वय वर्ष 75, सुमनबाई निंबा कोष्टी वय वर्ष 65, बारकू लक्ष्मण पाटील वय वर्ष 52, मुंब्रा भिका कोष्टी वय वर्ष 65 वय वर्ष 75, देवकाबाई रामा कवडे वय वर्ष 55, विमलाबाई बाबुराव पाटील वय वर्ष 71, शिवाजी प्रल्हाद चव्हाण वय वर्ष 61, अरुणाबाई शिवाजी चव्हाण 46, संतोष विलास देशमुख हे बस चालक होते। हे अपघातात जखमी झालेले आहेत। चाळीसगावकडून पनवेलकडे जात असताना बसचा अपघात रायगड नगर जवळ झालेला आहे। बसमधील बाकी जे प्रवासी आहेत ते किरकोळ जखमी असून जखमींना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या ॲम्ब्युलन्सने तत्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। संविधान न्यूज नाशिक।